एक फटका सजवला होता, कमिटमेंट केली होती की षटकार मारणार आणि उतुंग फटका मारून पुन्हा एकदा फलकावरती 6 धावा जोडल्यात साहिल यांनी. साहिलसाठी पुढचा चेंडू, पुन्हा पुन्हा त्याच दिशेने चेंडू येतोय, पुन्हा षटकार. सुपर हिट बॅटिंग याला म्हणतात दमखम दिखाव. थँक्यू डीजे. फक्त 4 धावांचं आव्हान असेल कायरी संघाला. अप्रतिम फलंदाजीचा नमुना पेश केलाय. आपली फलंदाजी दोधारी तलवार मधून कला कौशल्य दाखवतोय कायरी संघाचा फलंदाज साहिल. अंगलट आलाय, वाईटचा इशारा आलाय. धीरज बेलकडे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, ज्यानं दुसरी ओव्हर अगदी चांगल्या पद्धतीने घटवली होती, तो धीरज बेलकडे. या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर एकंदर 3 बॉल आणि ज्यामध्ये 8 धावा त्यानं खर्च केल्यात. फटका यावेळेचा चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, काय त्याला बीट केलं जाईल? हो, त्याच्या मस्तकावर दस्तक आहे. फेकून दिले बॉलला. यावेळेस लॉंग ऑफ सीमा रेषा पार, षटकार. मियाला जोर होता त्या फटक्यामध्ये, ताकद आणि टाइम. अजूनही जवळजवळ 46 धावांचं आव्हान आहे या संघाला. पुढचा फुलटॉस चेंडू येतोय क्षेत्ररक्षक खाली. नंतर धाफलकावर जर आपण पाहिलं तर 31 धावा धाफलकावर आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर शेवटचं षटक रोहितच्या हातामध्ये बॉल आहे. गौरापूर मधनं अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवत मागच्या काही वर्षांपासून अगदी योग्यतेने खेळ करणारा खेळाडू रोहित सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. श्रीराम गौरापूर सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, रोहितचं स्वागत. आपल्या स्वॅगनं फेकून दिले बॉलला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार, षटकार. चांगला फटका इथे साहिलच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला. रोहितचा पहिलाच बॉल, ज्याला त्याने आसमान दाखवलं, षटकारामध्ये परावर्तित केलं. या चेंडूला या षटकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धाफलक इथे अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम फलंदाजी, पूर्णपणे ऑलराऊंडर खेळाडू. सुंदर फिल्डिंग सुद्धा त्यांनी केली होती आणि हा फलंदाज हुशार होता, परंतु पुन्हा एकदा बॅट्समन तयार. हो, उंच करणारा प्रहार, चेंडू कशी मारेशे बाहेर, षटकार और पल सीमा पार. क्या बात है, अपना दमखम दिखाते हुए दोनों फलंदाज. ज्या पद्धतीने झाली होती त्या पद्धतीचा शेवट. मी म्हणूनच म्हटलं ना की तुम्ही आक्रमकता गरजेची आहे, मात्र खूप जास्त आक्रमकता जेव्हा दाखवता ना तेव्हा जेव्हा विकेट जातात आणि मग त्या विकेट शेवटी डावाच्या शेवटी जेव्हा स्लॉग ओव्हर येतात ना तेव्हा त्या मॅचला तुमच्या विरोधात घेऊन जातात. तेच इथं पाहायला मिळते. प्रशांत ठाकरे नंतर जर इथे नवीन फलंदाज जो मैदानामध्ये आलाय, मात्र यावेळेस त्यानं आक्रमण केलंय. फेकून दिले बॉलला, सीमा रेषेच्या पार, षटकारामध्ये कन्वर्ट केले 6. या षटकाराच्या मदतीनं आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर 44. यावेळेस सलग तिसऱ्यांदा रोहितला दाखवलं गेलंय आसमान. साहिलच्या बॅटमधनं आलेला तिसरा दर्जेदार दमदार क्वालिटी स्ट्रोक, षटकार.